नमस्कार 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 सगळ्यांचं. आजच्या कार्यक्रमात श्री अनिल थट्टे सर आज आपल्याबरोबर आलेले आहेत. तुम्ही सगळ्यांचं स्वागत. आज एक पत्रकारितेतला एक विषय आहे, तो म्हणजे राजकारण असेल, त्याच्या मागचे बरेच किस्से सरांकडे आहेत, तर ते आज आपण ऐकूयात. नमस्कार सर, तुम्ही आज या कार्यक्रमात आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत. सर, तुमच्याविषयी प्रत्येकालाच एक काय म्हणतात, एक खूप जास्त रिस्पेक्ट आहे किंवा लोक तुम्हाला घाबरतात, पण हे तुमचे दोन वेगवेगळे पैलू आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, रिस्पेक्ट आहे याचं कारण पहिल्यांदा मला समोर उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांच्या संदर्भात मला माझी दाद द्यावीशी वाटते की अलीकडल्या काळामध्ये असे ज्याला आपण म्हणू सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संस्कारी आणि एका उच्च दर्जाच्या विचार पातळीवर असणारे असे श्रोते मिळणं फार अवघड झालेलं आहे. आणि लोकांनाही हल्ली मनोरंजनापलीकडे काही नको असतं, तर त्यामुळे कुठेतरी ज्ञान, माहिती घ्यावी आणि ती ऑथेंटिक असावी अशा तऱ्हेची इच्छा असलेला वर्ग समोर पाहून मला अधिक चांगलं वाटतंय की बोलायला. आता रिस्पेक्ट आणि दुसरा शब्द तू वापरलास की भीती. तर रिस्पेक्टचं असं आहे की मी 75 वर्षाचा आहे, त्यातली 55 वर्ष, टेक्निकली 55, खरं म्हणजे जास्त आहे ते, मी पत्रकारितेत आहे ऍक्टिव्ह. आणि असं मराठीमध्ये दैनिक नाही, साप्ताहिक नाही की ज्याच्यात मी लिहिलं नाही आणि प्रदीर्घ काळ लिहिलं नाही. मला वाटतं एक 40-50 हजारापेक्षा जास्त लेख लिहिले असतील मी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की फार म्हणजे ही आपल्या निखिल वागळे वगैरे ही पिढी खूप नंतरची आहे तशी तुलनेने. सुरुवातीला बिनधास्तपणे पॉलिटिकली लिहिणारा माणूस म्हणून माझं नाव होतं आणि त्यामुळे थोडी भीती पण होती लोकांच्या मनात. पण मग ते एकदा दंतकथा झाली की मग भीती आणि प्रीतीचा तो मोह तुम्हालाही होतो आणि लोकांनाही होतो. त्याप्रमाणे ते इमेज आहे खरंच. सर, तुमचं आयुष्य पत्रकार हे खूप नंतर झालं, पण त्याच्या आधी तुम्ही प्राध्यापक होतात. हो. मग प्राध्यापक ते पत्रकार हे तुमचा प्रवास कसा काय चालू झाला? नाही, पत्रकारिता ही माझी आवड होती आणि त्याच्यामध्ये एक सांगितलं पाहिजे की जवळजवळ आमच्या थत्ते घराण्यातल्या 6 पिढ्या या लेखकच आहेत. बरं. म्हणजे आर्टिक होम इन द वेदास हे जे लोखंडे टिळकांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी शंकर परशुराम थत्ते यांचं नाव घेतलेलं आहे की हे माझे सहलेखक आहेत. बरं. आणि तेव्हापासून आता अलीकडे म्हणजे यदुनाथ थत्ते किंवा एक काका आहेत, वडील शांताराम थत्ते, ते लेखक होते. माझे भाऊ दोन्ही लेखक आहेत, मी लेखक आहे, माझा मुलगा पण लेखक आहे, माझी बायको पण लेखक आहे. असं हे आमचं सगळं लेखक आणि पत्रकारितेचा वारसा आहे आमच्याकडे. त्यामुळे पत्रकार त्यामुळे पत्रकारितेचा मोह होता. पण असं झालं की एक सामाजिक मान्यता जी आहे ती त्या काळी पत्रकाराला नव्हती. तर त्यामुळे मला असं वाटलं की ज्याला प्रतिष्ठा आहे, मान्यता आहे, असंही काहीतरी थोडंसं करून मग पत्रकारितेकडे जावं, मग कायम आपल्याला लावता येईल. म्हणून मग MA लाही मला चांगलेच मार्क होते. तर त्यामुळे मी SIS कॉलेज जे आहे, श्रीपू भागवत प्रमुख होते तिथे, ते राम जोशी होते, तर तिथे मग मी प्राध्यापक म्हणून लागलो. प्राध्यापक म्हणजे लेक्चरर असतात सुरुवातीला तुम्ही, ते म्हणून लागलो. आणि नंतर 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर मग मी निर्णय घेतला की आपलं आता लावणं झालं तर आता पत्रकारितेत मग पत्रकारिता पूर्ण वेळ झालो. आधी होतोच पूर्ण. तुमचं प्राध्यापक होणं आणि तुमच्या आयुष्यातला लाईफ पार्टनर मिळणं हे खूप एक चांगला किस्सा आहे, म्हणजे तुम्ही तो सगळ्यांना सांगावा. लोक म्हणतील की हे प्राध्यापकीला शोभेच नाही आहे असं करणं वगैरे असं म्हणतील. नाही, असं झालं की पहिलाच दिवस होता कॉलेजचा आणि प्राध्यापकांच्या कॉमन रूम मधून मी कुठल्या तरी लेक्चर घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो होतो. मी बुजरा होतो, थोडा नवीन कॉलेज, नवीन सगळं. समोरून एक मुलगी येताना दिसली, एक मला जशा प्रकारचं माझ्या स्वप्नातली मुलगी होती, घाऱ्या डोळ्याची वगैरे, तशी ती मुलगी होती. तर मी म्हटलं अरे, एकदम मला स्पॉन्टेनियसली असं वाटलं ही आपली बायको आहे, असं मला एक इंट्युशन आली. मला इंट्युशन फार येतात. तर तिला मी म्हटलं की तुम्ही कुठे चाललाय? तर ती म्हणाली की अनिल थत्ते म्हणून प्राध्यापक आहेत, त्यांना भेटायला चाललंय. म्हटलं त्यांना का भेटायला चाललाय? त्याच्यामुळे माझे वडील त्यांचे फॅन आहेत, ते सोबत मार्मिक वगैरे खूप ठिकाणी लिहितात आणि माझे वडील सगळी ते लिहितात, ती साप्ताहिक आणतात आमच्या घरी, त्यामुळे मी पण वाचलेलं आहे आणि वडील तर तुमचे जबरे फॅन आहेत. तर मी म्हटलं माझं एक काम करशील का, तुझं नाव सांग बरं काय. नाही, मला काही परवा नव्हती दुसरी. म्हणजे भारती पाध्ये. म्हटलं संध्याकाळी किती वाजता येतात बाबा? तर ते म्हणाले समोर सांडू फॅक्टरीत मॅनेजर आहेत, 5:30 येतात चहा प्यायला. मी आज चहा प्यायला येणार आहे तुमच्याकडे. तिला असं वाटलं की
आता फॅन आहेत असं सांगितलं म्हणून मी भेटायला येतोय. तर ते म्हणाले काय म्हणून सांगू, असं अचानक एक माणूस. मी म्हणलं मी तुला लग्नाची मागणी घालायला येणार आहे. ते म्हणाले लग्नाची मागणी, पण मी तर 15.5 वर्षाची आहे, मी लोकल आले कॉलेजमध्ये, एवढ्या लवकर कसं लग्न लावतील, ते तू सोड माझ्यावर, मी बोलतो त्यांच्याशी. आणि मग मी 5:30ला गेलो. त्यांना म्हटलं तुमची मुलगी मला आवडलेली आहे, मला त्याशी लग्न करायचं आहे. ते म्हणा फार लहान आहे ती. मी म्हटलं मोठी होणार ना, आणि ती MA होणार, प्राध्यापक होणार वगैरे, या सगळ्या जबाबदाऱ्या मी घेतो. ती शिकेल, माझ्यासारखीच मोठी होईल, ती लेखिका होईल, हे होईल. त्यामुळे आमची काही हरकत नाही, आपण करून टाकू. आणि लग्न करून टाकलं. मग सर प्राध्यापक झालात, त्यानंतर तुमचं पत्रकारितेतलं आयुष्य कसं चालू झालं, म्हणजे तुम्ही कुठपासून चालू केलं, तुमचं पहिलं साप्ताहिक काय असेल, कुठे लिहायला चालू केलं वगैरे? अगदी लोकांना अविश्वसनीय वाटावी अशी घटना आहे की मी 5वीत गेलो, इयत्ता 5वी, म्हणजे त्यावेळेला 6व्या वर्षी, साधारण 6, 5, 11, 10-11 वर्षाचा असेल. तर आमच्या शाळेच्या शेजारी सार्वजनिक वाचनालय होतं. तर तेही रत्नागिरीची गोष्ट आहे. तर तिथे मी शाळा सुटली की वडिलांना सांगायचो की तिथे वाचायला पुस्तकं घेऊन बसायला परवानगी आहे, तर मी तिथे बसत जाईन. आणि मी रोज साधारणतः एक अर्ध पाव पुस्तक वाचायचो. मग तिथे ना त्यावेळेला मुलांची मासिकं खूप होती, आता गेली सगळी. किशोर राहिलंय मला वाटतं, पण काय माहिती नाही. तर किशोर, मुलांचे मासिक, शालापत्रक, अशी बरीच मुलांची मासिकं यायची. तर ती मी सगळी वाचायचो. आणि ती वाचत असताना सारखं वाटायचं हे काय आपण पण लिहू शकतो, हे काय आपण पण लिहू शकतो. तर मी बाबांना म्हटलं की मला असं वाटतं वाचताना की मी लिहू शकतो. त्यावेळी माझे वडील ऑलरेडी लेखक म्हणून एस्टॅब्लिश होते, काका एस्टॅब्लिश होते. तर म्हणून वाटतं म्हणजे लिही. तर मग मला लहान मुलांच्या भावनांच्या अनुषंगाने जे वाटतं त्या प्रकारचं लिहायला लागलो. आणि ते त्या संपादकांना बाबा आमचे बुक पोस्ट त्यावेळेला होतं ते करून पाठवायचे. आणि पुढल्या महिन्यापासून असं झालं, बरं माझा लिहिण्याचा झपाटा पहिल्यापासूनच जास्त होता. तर त्यामुळे महिन्याला 5 मासिकं निघायची, तर 5 गोष्टी लिहायचो मी. 5ही मासिकांना पाठवलेल्या 5ही स्वीकारायचं. आणि मी त्याच्यावर लिहायचो वय माझं काय 11 वगैरे वगैरे. त्यांनाही कौतुक वाटायचं. संपादकांची पत्र यायची मला की तू एवढा लहान आहेस, एवढं छान लिहितोयस, कंटिन्यू कर. तर त्यामुळे वयाच्या 11व्या वर्षापासून 17व्या वर्षापर्यंत मी जवळजवळ मुलांच्याच कथा लिहिल्या. मग 17व्या वर्षी पुरा बेहरे म्हणून नवशक्तीचे संपादक होते. तर ते काका यदुनाथ होते असल्यामुळे त्यांची माझी ओळख झाली. ते म्हणाले आता मुलांचं बस झालं, आता तू पत्रकार हो ना. म्हटलं म्हणजे काय करू? तू म्हणे तू आता निम्या कॉलेजला जा, कॉलेजच्या बातम्या गोळा कर आणि त्या आमच्याकडे येईल. ते कॉलेजच्या बातम्या तिथे सुरू झाल्या. तर त्याच वेळेला दिनकर गांगले महाराष्ट्राचे संपादक होते, पुरवणीचे. तर त्यांनी ते बातम्या पाहिल्या. ते म्हणाले अनिल नवशक्ती हा एवढा खपत नाही पेपर, तुला मी महाराष्ट्र मध्ये युवा जगत म्हणून आम्ही करतो सुरू, तर तू कॉलेजच्या बातम्या कर. मग ते कॉलेजच्या बातम्या मी करायला लागलो. तर ते म्हटलं ती मुलं म्हणतात की आपण याच्यावर कॉलेजमध्ये आपण डिबेट घेऊ, हे घेऊ. तर म्हणे मग ते इव्हेंट मॅनेजमेंट नव्हतं शब्द, मग ते इव्हेंट करायला लागलो. मग नंतर वेगवेगळी फीचर्स करायला लागलो. मग महाराष्ट्रामध्ये लिहायला लागल्यानंतर मग साप्ताहिकांचा त्यावेळेला खूप हे होता. तर मग एक दिवस मी असंच सोबत मध्ये गेलो होतो. तर ते म्हणाले की अरे आमच्याकडे एखादा कॉलम लिहि. म्हटलं काय लिहू? तर ते म्हणाले असे निरनिराळे वर्तमानपत्र वगैरे वाचतोस तू, त्याचा सारांश दे, तू भेटतोस लोकांना मोठ्या, तर तो दे. हा म्हटलं चालेल. मग सोबतला सुरू झालं. ते सोबतला सुरू झालं. ते पाहून मनोहरवाल्यांनी बोलवलं, मनोहरचं पाहून लोकप्रभावाल्यांनी बोलवलं, लोकप्रभाव पाहून विवेकवाल्यांनी बोलवलं, विवेक पाहून मार्मिकवाल्यांनी बोलवलं. आणि या सगळ्या संपादकांशी माझी वैयक्तिक मैत्री झाली. आणि एका वेळेला मी 8 का 9 साप्ताहिकांमध्ये दर आठवड्याला लिहायचो. आणि अशी जवळजवळ 12 ते 15 वर्ष आहेत की मी दररोज म्हणजे दर आठवड्याला एवढ्या ठिकाणी दिसायचो. म्हणजे मी असं चॅलेंज घेतो मुलांना की जा आणि कोणतेही साप्ताहिक बघा, त्यात माझा आहेच लेख. आणि त्या साप्ताहिकाच्या प्रकृतीनुसार मी लिहायचो. त्यामुळे लोकप्रिय लेखक झालो. आणि त्याच वेळेला मग इतक्या ठिकाणी लिहिणारा माणूस म्हणजे राजकारणात पण मला संधी मिळाली. म्हणजे आता जसं सोशल मीडिया आहे, तेव्हाचं मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया साप्ताहिक, तेव्हापासून तुम्ही असं म्हणतात तो व्हायरल होतातच. म्हणजे लोक वाचतात आणि त्याकाळी वाचनाची आवड होती लोकांमध्ये, लोक वाचायची. तुम्हाला मीडिया हे खूपच आवडायचं त्यापासून, म्हणजे लिखाण झालं. तर मुळात आणि 2 वर्षानंतर मी जी नोकरी सोडली म्हणजे प्राध्यापक, त्यानंतर अजून नोकरी नाही केली मी. 1 तारखेला पगार नाही घेतला. मग तेव्हापासून जर तुम्ही आतापर्यंत अजूनही फ्रीलान्सिंगच करताय म्हणायचं, जरा तो आत्ताच्या ह्याच्यात भाषेमध्ये फ्रीलान्सिंग शब्द खूप चांगला आहे. सर तुमच्या आता थोडं पर्सनॅलिटीवर बोलूयात आपण, की
लोक म्हणतात की तू फार कलरफुल आहेस वगैरे हेस, पण तुम्ही ऍक्च्युली लिटरली पूर्ण स्वतःला कलरफुल दाखवता, वेगवेगळे कुर्ते घालता, तुमच्या कपाळावरती पण वेगवेगळ्या टिकल्या असतात. ह्याचं कुठून चालू झालं किंवा हे कोणाकडून तुम्ही बघितलं का स्वतःच काय काय एक्सपेरिमेंट करत गेलात आणि नाही आता हीच माझी अशी पर्सनॅलिटी असणार? खरं सांगायचं तर आज मी फार साध्या ड्रेसमध्ये एवढ्या करता आलोय की ज्या प्रकारचा तुमचा श्रोतृवर्ग आहे त्या श्रोतृवर्गाची मला थोडीशी भीती वाटली, म्हणून मी पांढरा शर्ट आणि साधी पॅन्ट घालून आलेलो, वेगवेगळी रंगरंगोटी केलेली नाही. त्याचं कारण कसं आहे माहितीये की एक मास असतो आणि एक क्लास असतो. तर ते क्लासचे लोक तुमच्याकडे आहेत, त्या क्लासच्या लोकांना हे अशा गोष्टी चीप वाटतात. ते कपाळावर काय गंध लावलाय, काय हातात बांगड्या काय घातल्या, ते अंगठ्या काय लावल्या आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे मी यातलं काहीही आज न घालता इथे आलेलो आहे आणि एकदम साधा, म्हणजे या लोकांना जसा प्रकारचा वक्ता बघायला आवडतो, आपलासा वाटतो तसा मी आलो आलोय. त्यामुळे तुम्हाला कुठेही काही रंग पण नाही येते, ते पण काळ करून घेतलेले आहेत तेवढ्या करता. तर मला असं वाटलं की मला पहिल्यापासून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची आवड होती, ती लेखनातून होत होती पुढे. पण मला असं वाटलं की व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आपण काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. त्याच्यातून मग एक एक गोष्टी सुचत गेल्या, त्या करत गेलो आणि एक अनिल थत्ते नावाचा एक ब्रँडच तयार केला. मग ती ब्रँड आयडेंटिटी मला जपावी लागली सगळीकडे, ती वाढत गेली. सर तुम्ही आता ब्रँड आयडेंटिटी वगैरे म्हणालात, पण मला असं वाटतं की आता सरांबरोबर मी गेले 6-7 महिने काम पण करतोय, पण सर तुमच्यासारखं ब्रँडिंग असं मी कधी कुठे बघितलं नाही की बाबा गाडीवर असेल किंवा लोक नाही म्हटलं तरी अनिल थट्टे हे नाव म्हटलं तरी अच्छा ते गाडीवरती त्यांचा फोटो आहे किंवा कपाळावरती त्यांचे वेगवेगळे केस रंगवलेले आहेत. तर तुम्हाला हे ब्रँडिंग हा विषय कसा काय एकदम स्वतःविषयी वाटायला लागला की नाही बाबा आपल्याला, तुम्ही जसं म्हणालात मगाशी की नाही लोकांनी मला अटेन्शन दिलंच पाहिजे, तर हे तुमचं कसं काय डेव्हलप झालं? मला वाटतं माझा तो मूळ स्वभाव आहे की लोकांचं लक्ष वेधून घेणं, लक्षवेधी सूचना म्हणूनच फिरणं सतत. गाडी पण तशीच केली. त्या गाडीच्या मागे मी स्लोगन पण लिहायचो पूर्वी, मी चक्रम आहे, माझ्या मागे येऊ नका, माझ्या पुढे जाऊ नका. मग लोक विचारायचे का लिहिलंय, मी सांगायचो मी चक्रम आहे म्हणूनच. मग ती चक्रम हेच माझं ब्रँडिंग एवढं झालं की मला तुमच्या बिग बॉस मध्ये बोलवलं. तर त्यावेळेला कुणीतरी असं मला म्हणालं की तू चक्रम आहेस, तर महेश मांजरेकर म्हणाले तू काय वेडा आहेस का, त्यांनी स्वतःचं ब्रँडिंगच चक्रम म्हणून केलेलं आहे. तू त्याला चक्रम म्हणतोस म्हणजे त्याला तू मान्यता देतोयस, ब्रँड व्हॅल्यू वाढवली, ब्रँड व्हॅल्यू वाढवतोयस. पण एक आहे की सगळ्यांना ते जमणार नाही, त्याच्यासाठी थोडा निर्लज्जपणा आणि थोडं साहस आणि थोडा बिंदासपणा पाहिजे, तो आहे माझ्या स्वभावात. त्यामुळे मी ते करू शकतो. माझ्या बायकोला विचारतात लोक तुम्ही कसं काय याला बरोबर घेऊन घेतलं. तर बिग बॉसचा सर तुम्ही विषय काढलात की तुम्ही कायम तुमच्या लेखनात असेल, तुमच्या व्हिडिओज मधून असेल, कुठलाही विषय असेल त्यात ड्रामा असतो, तेव्हाच लोकांना ती मजा येते. तर मग बिग बॉस सारख्या एवढ्या मोठ्या ड्रामात तुम्हाला जावंसं का वाटलं? नाही, मी गेलो नाही स्वतः, मला त्यांनी बोलवलं आणि माझी ती गाडी, माझी चक्रम इमेज, बिंदास बोलणं, त्याच्यामुळे ते तिथे तुम्ही जायचं नसतं, तिथे ऑडिशन वगैरे नसतं, ऑडिशन नाही बरं, ते सिलेक्ट करतात बोलतात आणि हे करतात. तसं मला सिलेक्ट केलं त्यांनी आणि मला फक्त विचारलं की बाबा तुम्ही यायला तयार आहात का. तर त्याची माझी गंमत अशी की मी फार टीव्ही कार्यक्रम बघत नसल्यामुळे मला बिग बॉस काय हे माहितीच नव्हतं. बिग बॉस नावाचं काहीतरी मोठं एवढं माहिती होतं, पण बिग बॉस म्हणजे काय मला माहिती नव्हतं. पण बिग बॉसचा मला आलेली ऑफर कन्फर्म झाल्यानंतर मध्ये जे 1-2 महिने होते ते मी बघितले जुने त्यांचे एपिसोड. म्हणजे मराठीमधला आमचा पहिला हिंदीतले होते, ते हिंदीतले मी बघितले. मी म्हटलं हे काय आपल्याला जमेल, पण जमणार पण नाही एखाद्या वेळेस. हे जर खरं असेल सगळं तर जमणार नाही आणि खोटं असेल तर आपल्याला जमेल. त्याचं कारण अभिनय करायचा आहे आणि मी चांगला अभिनय करू शकतो, तर म्हटलं आपल्याला जमेल. म्हणून मग मी त्यांची ऑफर स्वीकारले आणि गेलो तिथे. पण त्यातले सगळे मॅक्झिमम बघितले ते सगळे सिनेमा स्टार मधले होते, तुम्हीच फक्त जर्नलिझम साईडला होतो. त्यामुळे मी तसं थोडं त्यांच्यापासून अलग पण पडलो होतो, कारण माझे विषय वेगळे होते, त्यांचे विषय वेगळे होते, त्यांच्या गप्पा ते सगळे एकमेकांच्या ओळखीचे होते. माझं त्यांनी नाव ऐकलेलं होतं, पण बाकी काही त्यांना माझ्याविषयी माहिती नव्हती आणि आदर तर अजिबातच नव्हता. त्यामुळे सर पण तुमचा एक खूप किस्सा आहे की बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधी तुम्ही एक खूप मोठं ड्रामा हे केलं. तुम्हाला लोकांना तर आता सगळं झालंय, त्यामुळे सरांना सांगायला काय हरकत नाही. तुम्ही कसं आहे की माझ्या असं लक्षात आलं तिथे की हे सगळे टगे आहेत, त्यांची नावं कळलेली होती तोपर्यंत, आणि हे सगळे मिळून आपल्याला कॉर्नर करणार, कोंडी करणार. आणि बिग बॉस हा मी सलमानचा जो बघत होतो तो प्रचंड क्रूर असा खेळ होता. मी म्हटलं या क्रूर खेळामध्ये हे आपल्याला त्रास देतील खूप, यांना थोडंसं वचक बसला पाहिजे. पण ती दहशत निर्माण करून काय बसणार नाही, कारण टगेच आहेत ते सगळे.
पण काहीतरी एक आयडिया अशी केली पाहिजे की ज्याच्यामुळे एक सिंपथी लाईनवर ते येतील आणि आक्रमक होणार नाहीत आणि काळजी घेतील आपली. आणि कसं आहे, मी खूप असा लाडावलेला माणूस आहे, त्यामुळे मी अशी आयडिया केली की मी लोणावळा जवळ आल्यानंतर इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊन माझी शुगर जी आहे ती जनरली नॉर्मल होती, 70-80-90 होती, ती मी एकदम जवळजवळ 50 पर्यंत खाली आणली. मला माहिती आहे किती इन्सुलिन घेते की किती खाली येते. ती 50ला आली की मला चक्कर येते आणि मी हे होतोच, म्हणजे जातोच कोमाच्या स्टाईलने. तर तिथे गेल्यावर मी त्यांना, त्यांचे प्रोड्युसर होते ते स्वागताला आले, त्यांना मी म्हटलं माझी बहुतेक शुगर डाऊन झालेली आहे आणि ते म्हणाले आपण बोलूया वगैरे. म्हटलं माझ्याकडे ॲक्युचेक असं तर मी बघितलं 50. मी म्हटलं मी आता 10 खाली गेली की मी म्हटलं कोमात जाणार आहे. तर मग त्यांची खूप पळापळ सुरू झाली आणि माझा एंट्री होती. तर मग मांजरेकरांना त्यांनी निरोप दिला की अनिल ते एकदम सिरियस झालेत, कदाचित आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय, ते एकदम कोमात जाण्याच्या मार्गावर आहेत वगैरे. मग ती बातमी तिथल्या इतरांमध्ये पसरली सगळ्यांमध्ये की अरे काकांना काहीतरी झालंय, काका म्हणायचे मला. तर मग माझी एंट्री 2 तास नंतर झाली. त्यामुळे बरं, पण दरम्यान मला जी एक सिंपथी वेव्ह तयार करायची होती ती एवढी झाली की कुठली टास्क असलं की सगळी मुलं मग माझ्यावर काकासारखं प्रेम करायला लागली आणि सिंपथी ठेवायला लागली. काका तुम्ही नका करू, काका तुम्ही बाजूला बरं. तरी मी काही प्रमाणात केलं, त्याच्यात भाग घेतला, पण तरी ते मला वाचवायचे. इव्हन काम सुद्धा मला करता येत नाही आणि मी कधी केलंच नाही, चहा पण नाही केला आयुष्यामध्ये कधी. तर त्यामुळे मग मला ते सांगायचे काका तुम्ही सभागात नाही हो. इव्हन झाडू काम वगैरे, संडास साफ वगैरे ते सगळं करायचे. मला म्हणायचे काका फ्लश करा बरं. म्हणजे इथपर्यंत ते जायला लागलं. आणि नंतर माझा त्यांना जी दहशत होती एक अनिल थत्ते म्हणजे कोणीतरी असा राक्षसी माणूस आहे, त्याच्याऐवजी तो प्रेमळ आजोबा काका आहे म्हटल्यानंतर एक औज सोडल्या तर बाकी सगळ्यांशी चांगलं मैत्रीच झाली सगळ्यांची. सर अजूनही आहेत ते संबंध. सर मग आता जवळचे कोण आहेत, काय तुमचे कॉन्टॅक्ट आहेत सगळे? पुष्कळ जोग वगैरे आहेत, ते सगळे आहेत जवळपास आहेत. आता इथेच राहतो आपला, काय नाव आहे त्याचं, विनोदी हे करतो वगैरे, भूषण. सर मगाशी आपण तुमच्या पर्सनॅलिटी विषयी किंवा तुम्ही काय कपडे घालता किंवा काय करता, लोकांचा फार एक गैरसमज आहे की तुम्ही ज्योतिषी आहात. हो, ते बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही ज्योतिषशास्त्र करता किंवा याचे काय वाटतं? नाही, कसं आहे की स्वर्ग नावाची जी एक मालिका आहे दुकानांची, तर प्रत्येक दुकानात त्यांच्या अर्धा माणसं असतात आणि अशी त्यांची पूर्वी 75 दुकानं होती. तर त्यामुळे त्या लोकांना मार्केटिंग शिकवायचं काम मी करायचो, कारण मी चांगलं मार्केटिंग करू शकतो. तर त्यामुळे त्या ज्योतिषांचं दर रविवारी एक 10-20 असे लोक यायचे आणि माझ्याकडून मार्केटिंग शिकायचे, कसं खडे विकायचे, हे करायचे वगैरे. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी माझा संबंध येत होता. पण माझा अटायर असा आहे की तो जादूगार, विदूषक आणि ज्योतिषी काही वाटू शकतो. तर त्यामुळे ज्याला जे वाटायचं ते, मला असं पण विचारणारे लोक आहेत तुम्ही काय जादूगार आहात का, असं पण विचारतात. पण ज्योतिषी हे जास्त, जेवढी ज्योतिषाची चॅनल हे आहेत दुकानं, त्याच्यावर माझे फोटो असतात. या स्वर्गाच्या 75 दुकानांवर माझे फोटो असतात, कारण त्याचा मी लकी मस्कत आहे. अच्छा, त्यामुळे तो सगळे माझे फोटो लावतो तिथे. हे सगळे असे दागिने घातलेले, हे सगळे अंगठ्या वगैरे घ्यायचं होतो, तोच देतो मला. तर त्यामुळे ते ज्योतिषी हे झाले. प्रत्यक्षात मला ज्योतिषातलं काहीच कळत नाही. हे लोक जे बोलतात ते मला माहिती असतं काय असतं, पण मी त्यांना मार्केटिंग शिकवतो. पण मी ज्योतिषी म्हणूनच प्रसिद्ध आहे. परवा टीव्हीवर पण एकाने सांगितलं की प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते बोलणार आहे. तर बरंच झालं. आता आपण थोडं राजकारणाकडे वळूयात की तुमची एंट्री लेखनातून राजकारणात कशी आली आणि तुम्ही बऱ्याच मोठमोठ्या लोकांबरोबर पण काम केले. ते बाळासाहेब ठाकरे असतील, बाबासाहेब भोसले असतील, शंकरराव चव्हाण असतील, अंतुरेंपर्यंत तुम्ही एक लेख लिहिला होता, तो फार गाजला होता. तर मनोहर जोशींना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून निवडून आणलं. या सगळ्या गोष्टी कशा झाल्या? नाही, काय झालं की यदुनाथ थत्ते काका असल्याचा मला फायदा होता एक, आणि वसंत बापट हे रुईया कॉलेजचे प्राध्यापक होते. तर काकांनी वसंत बापटांना, ते दोघं संपादक होते साधनाचे. तर काकांनी सांगितलं बापटांना की त्याला कॉलेजमध्ये अटेंड करण्याचं काही बंधन ठेवू नको, आपण त्याला सगळ्या जग दाखवूया, सगळ्या मोठ्या लोकांकडे पाठवून वगैरे एक वेगळा अनिल थत्ते करूया आपण तयार. आणि कॉलेजमध्ये सगळेच जातात आणि त्याला काही कॉलेजमध्ये फार इंटरेस्ट नाहीये. पास झाला की तो खुश आहे, तो तेवढं त्याची एकपाठी येतो, तो होऊन जाईल. तर त्याची हजेरी लावायची तू व्यवस्था कर. मग त्यांनी मला प्रिन्सिपॉलकडे वसंत बापटांनी नेलं
मी सांगितलं की हा आता एका ठिकाणी जातोय, म्हणजे कुठे जातोय, तर विनोबा भाव्यांकडे जातोय. त्यावेळेला आचार्य विनोबा भावे म्हणजे खूप महान व्यक्तिमत्व होतं. इंदिरा गांधी त्यांच्या समोर बसायच्या वगैरे. त्यामुळे तिथे काय म्हणून जातोय, ते म्हणे तर लेखनिक म्हणून जातोय त्यांच्याकडे. तर माझा हस्ताक्षर खूप सुंदर होतो. तर मग तेवढं ठीक आहे ना, हजेरी हा काही एवढा महत्वाचा विषय नाही, फक्त प्रिलिमला एकदा बसत जा आणि फायनलला जा. ठीक आहे, मी करीन तसं. मग मी पहिला विनोबांकडे गेलो, त्यांच्याकडे राहिलो आणि तिथे विनोबांची जी जीवन पद्धती होती ती सगळी करत होतो. ते तिथे जवळजवळ मला वाटतं वर्षभर होतो मी. तर तिथे बाबा आमटे आले होते एकदा विनोबांच्या भेटीसाठी. तर ते माझं वाचत होते साधनामध्ये वगैरे, साधनात खूप लिहायचो मी. तर आणि विनोबांच्या पण गोष्टी वगैरे त्याच्यात करायचो. तर त्यावेळेला बाबा आमटेने मला बाजूला घेतलं, म्हणाले म्हाताऱ्याच्या पाशी कुठे बसतो रे, संपलेला माणूस आहे, मी आदिवासींमध्ये जातोय, तर आदिवासींच्या मध्ये काही मला प्रयोग करायचे, तर तू माझ्याबरोबर चल ना. म्हणजे काकाला विचारा तुम्ही, तो म्हणाला ते येतो मी. काकाने सांगितलं की तुला नवीन अनुभव मिळेल, हा बाबा आमट्यांबरोबर जा तू आपलं. हा बाबा आमट्यांबरोबर. तर मग मी विनोबांचा निरोप घेतला आणि बाबा आमट्यांबरोबर गाशा गुंडाळून मध्ये फक्त एकदा परीक्षा देऊन आलो. परीक्षेत चांगला पास झालो आणि जानेवारीत जाऊन मी विचारलं पुस्तकं काय आहेत, आणि मार्चमध्ये एप्रिलमध्ये परीक्षा दिली, पास झालो. आणि मग बाबा आमट्यांकडे जवळजवळ त्यांच्या सोमनाथला, आनंदवनमध्ये आणि आदिवासी भामरागडमध्ये ते जो कॅम्प तिथं प्रकाश आमटे गेला, तर तिथे मी जवळजवळ मला वाटतं 1-1.5 वर्ष होतो त्यांच्याबरोबर. परीक्षेपुरता यायचो इकडे आणि त्यांच्यावर खूप पुस्तकं लिहायचो किंवा त्यांचे लेख लिहायचो, त्यांच्या कविता हे ते वगैरे, आणि खूप जवळ आलो आम्ही एकमेकाच्या. आणि तिथे असताना एकदा असं झालं की हे सगळं साधना नावाचं जे साप्ताहिक होतं त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायचं. म्हणजे इतर साप्ताहिकांमध्ये मग त्या काळात कमी लिहिलं तुलनेने. त्याचं कारण माझं कॉन्सन्ट्रेशनच या लोकांमध्ये असल्यामुळे बाह्य जगाचा संबंध कमी होता. तर त्यावेळेला मी बाबा आमट्यांकडे एकदा येऊन हे आले होते म्हणजे शरद पवार. तर त्यावेळेला ते म्हणाले की अरे काय तू पॉलिटिकल फ्लेवर तुझ्या याच्यामध्ये आहे, तू इकडे कुठे बसलायस, माझ्याबरोबर चल, विचारा काकांना. काका म्हणाले जा. मग त्यांचा PA कम त्यावेळेला कसं होतं ना की हे फॅक्स किंवा हे ते वगैरे असं नव्हतं. तर जिल्हा माहिती अधिकाऱ्याला बातम्या द्यायला लागायच्या, मग तो पुढे पाठवायचा. तर ते मला बरोबर हेलिकॉप्टरमधून गाडीतून सगळीकडे बरोबर घेऊन जायचे. मी जाताना त्यांचं शरद पवार जाताना त्यांचं ज्या विषयावर भाषण असेल त्याच्या संदर्भातले मुद्दे वगैरे काढून त्यांना द्यायचो. कधी आधी मला माहिती असायचं तर पुस्तकातून याच्यातून द्यायचो ते मुद्दे वगैरे बोलण्यासाठी. ते स्पॉन्टेनियस होत होते पण घ्यायचे. आणि जसं भाषण होईल त्याच्यात माझा त्याचा रिपोर्ट, कारण मीच लिहिलेला असल्यामुळे मला माहिती असायचं काय बोलणार आहे. फक्त कोण हजर होते तेवढं टाकून मी प्रसिद्धी अधिकारी असायचे त्या काही जिल्हा प्रसिद्धी अधिकारी, त्याला द्यायचो की हे रवाना करा पेपरला. मग ते त्यावेळेला त्यांच्या पद्धतीने ते रवाना करायचे. तर शरद पवारांकडे जवळजवळ मग त्यांनी काय केलं की त्यांना मी म्हटलं की माझी बाबा आमट्यांकडे काय जेवण खाण माझं फुकट होतं, सगळं फुकट होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, इकडे पण नाही. पण आता मला काहीतरी उत्पन्न पाहिजे. ते म्हणाले एक काम करतो. त्यांनी एक युवा प्रबोधिनी का काय नाही युवक हे काय बिरादरी असं म्हणून एक काढलं काहीतरी. आणि आम्हाला दोघांना, मी आणि रामकृष्ण मोरे, तोही माझ्याबरोबर होता, तो मंत्री झाला नंतर. आमच्या दोघांना एक दर महिन्याला त्या काळामध्ये मला प्राध्यापक म्हणून 600 रुपये पगार होता. 1000 रुपये पगार प्लस सगळे खर्च वगैरे असं व्यवस्था करून दिली. बदल्यात मी त्यांच्याबरोबरच राहायचं, कुठे जातील तिथे दौऱ्यावर इकडे तिकडे. त्यामुळे झालं असं की महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना माहिती झालं की हा शरद पवारांचा खास आहे. त्यामुळे इतर नेते पण मला मान द्यायला लागले किंवा शरद पवारांकडे एखादी गोष्ट पोहोचवायची असेल तर मला सांगायला लागतं. असं पण थोडंसं व्हायला लागतं. तर जवळजवळ 1978 पर्यंत मी त्यांच्याबरोबर राहिलो. मधल्या काळात माझं लग्न झालं होतं तरी देखील बायकोला कल्पना होती की मी असं भटत तसं राहणार, आणि ती माहेरीच राहत होती लहान असल्यामुळे. तर त्यामुळे काही फारसं तिलाही त्रास झाला नाही. शरद पवारांच्या तिथून मग नंतर असं झालं की 78 साली शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मी फुल पॉलिटिकल हे जास्त सुरू केलं, लिहिणं. आणि सगळी साप्ताहिकं ताब्यात घेतली आणि 19 साप्ताहिकात मग मी अपेअर झालो. पण माझी लिहिण्याची हौस अनावर होती, त्यामुळे कथा पण लिहायचो. असं पुढे झालं की कुठलंही मासिक उचललं तरी त्याच्यात माझी कथा, कुठलंही साप्ताहिक उचललं त्याच्यात माझी कथा. आणि अनेक रविवार पूर्ण आहेत. म्हणजे मी रात्री 3-3 वाजेपर्यंत लिहितच बसायचो. दिवसभर अनुभव घ्यायचे, रात्री लिहायचे. त्यामुळे असं लोक, आणि माझी शैली लोकप्रिय होती, त्यामुळे आवड झाली लोकांना. तुम्ही त्यावेळेला तर काही कम्प्युटर वगैरे नव्हता, पण तुम्ही अजूनही कम्प्युटर वापरत नाही, पण अजूनही तुम्ही हाताने सांगता. नाही, माझं दिवसाला 100 पानं मी लिहू शकतो. बर, फुलस्केप.
बर. तेव्हा. आता 50 पर्यंत आलो. आता 75व्या वर्षी 50 पानं लिहितो, पण 50 पानं अजून लिहू शकतो त्याला. सर मग तुम्ही नंतर जसं म्हणालात की PA पण तुम्ही ऍज अ मीडिया कन्सल्टंटच होता तेव्हापासून. हा, म्हणजे आता शरद पवार एवढा मोठा माणूस होता की मी त्यांना मीडिया कन्सल्टंट म्हणू शकत नाही. पण 80 साली अंतुले आले, तर एक माझे देसाई म्हणून मित्र होते, त्यांनी माझी अंतुलेंशी ओळख करून दिली की हा सुंदर लेखक आहे, तर थोडंसं तुम्ही त्याला भाषण लिहून देणं हे करणं वगैरे याच्यासाठी मदतीला घ्या, किंवा लिटरेचर तुम्ही जे करता सरकारी सुद्धा त्याच्यासाठी वगैरे. ते म्हणे मग माझा मीडिया तूच बघ. मी म्हटलं मीडिया बरोबर मी रिलेशनशिप पण बघू शकतो तुमची, कारण बाळासाहेब ठाकरेंशी माझे चांगले संबंध आहेत, त्यांचे अग्रलेख मीच लिहितो म्हटलं मार्मिकचे. त्यामुळे मला माहित नव्हतं. नाही म्हटलं बाळासाहेब काहीच लिहित नाहीत, मीच लिहितो. अरे म्हणे मग माझ्यावर टीका असते. म्हटलं ते बाळासाहेबांची भूमिका लिहितो मी, पण चांगलं लिहितो असतो. मग त्यांच्याशी दोस्ती वाढली, मित्र पण झालो. त्याच वेळेला बाळासाहेबांकडे 7.5 वर्ष मार्मिकचे अग्रलेख केले. त्याच वेळेला दत्ता सामंतची पण माझी ओळख झाली, दत्ता सामंतला मी आवडलो. मग त्याचा सगळा मीडिया, जो त्याचा मीडिया हाईप झाला तोही मीच केला सगळ्या इंग्लिश पेपर पासून. मग नंतर जसे मुख्यमंत्री बदलत गेले, बाबासाहेब भोसले आले, त्यांना यांनी सांगितलं की अनिलला तुमच्या बरोबर घ्या. मग त्यांच्या बरोबर गेलो. मग नंतर शंकरराव चव्हाण आले. शंकरराव चव्हाणांचा मुलगा उभा राहिला त्यावेळेला त्याला मदत केली मी निवडणुकीमध्ये, खूप निवडून आणला त्याला जवळ. त्यामुळे तो, अशोक, नंतर बाकीच्यांशी संबंध खूपच चांगले होते, पण मंत्र्यांशी पण खूप मैत्री झाली आहे. म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये अनिल हे असं काय म्हणतात त्याला, त्या सिंहासन चित्रपटात निळू फुलेचं पात्र होतं तसं थोडंसं झालं की सगळ्यांना ऍक्सेस. तुम्ही 6 मुख्यमंत्री झाले की ज्यांच्या बरोबर मी मनोहर जोशी सकट, ज्यांचा मी कन्सल्टंटच होतोय. आता एकनाथजींकडे पण सोशल मीडिया माझ्याकडे काही प्रमाणात बघतो मी त्यांचं. तुमची आणि बाळासाहेबांची दोस्ती खूप खास असेल, त्यांच्या मुलांची असेल किंवा पुतण्याची पण असेल. मला तर सांगायला आवडेल तुम्हाला की राज ठाकरे यांची जी काही शैली आहे, आता जी काही ठाकरे शैली म्हणून आपण शिकवली, तर सरांनी, सर तुम्ही त्याला जवळजवळ बरेच महिने शिकवत होता, 6 महिने, की जे काय आज राज ठाकरेंना आपण ऐकतोय ते वेगळ्या पद्धतीने त्याला बोलायचं होतं. मी त्याला म्हटलं नाही, तू बाळासाहेबांची कॉपी कर. मग एंबडवार म्हणून एक आमदार मंत्री होते, त्यांच्या बंगल्यावर आम्ही कॅसेट ऐकायचो बाळासाहेबांच्या, त्या चौकोनी. आणि मग त्याला सांगायचं हे बघ हातवारे, हे बघ पॉज, हे बघ हे. आणि असं साधारण एक 6 महिन्यात तो पूर्ण बाळासाहेब तयार झाला. मग लोकप्रिय झाला. मी म्हटलं राजेंद्र कुमारचे चित्रपट दिलीप कुमार पेक्षा जास्त चालतात, जरी तो कॉपी करतो तसं चालेल, चांगलं चल म्हटलं. त्यांचं चालतंय म्हटलं तरी वारसा सांभाळला. सर बऱ्याचदा असा प्रश्न लोकांना पडला असेल की पत्रकारितेमधून एवढा पैसा खरंच मिळतो का, आणि तेही एका मराठी पत्रकाराला. नाही, मला पत्रकारितेतून मला असे पैसे नाही मिळाले. मला काय माहिती, घोस्ट रायटिंग मधून पैसे मिळाले जास्ती. त्याचं कारण असं की उद्योगपती वगैरे राजकीय नेते यांची चरित्र, आत्मचरित्र जी आहेत ते आपल्याकडे काही लोक अगदी 5-10 हजारात लिहून देतात, मी लाखांमध्ये लिहून देतो, कारण मी तेवढं ताकदीने लिहितो. ते एक होतं. त्यानंतर कॉपी रायटिंग माझी स्पेशालिटी असल्यामुळे अनेक ऍडव्हर्टायझिंग कंपन्या म्हणा किंवा पॉलिटिकल ज्यावेळी इलेक्शन लागतात त्यावेळी इलेक्शन लिटरेचरमध्ये, म्हणजे मी तर काही काळ ठाण्यामध्ये अशी स्थिती होती की सगळ्याच पक्षांचं लिटरेचर माझ्याकडेच असेल. त्याच्यातून चांगले पैसे मिळाले. आणि पुढे मी गगनभेदी म्हणून माझं एक स्वतःचं हे काढलं, पाक्षिक काढलं. तर त्या पाक्षिकाला मग मला गॉडफादर चांगले मिळाले. म्हणजे शंकरराव चव्हाणच माझे गॉडफादर होते. त्यामुळे पाक्षिकाचा सगळा खर्च ते करायचे. आणि नंतर असं झालं की कुणी ना कुणी माझ्या जीवनात एक माणूस असा राहिला की ज्याने सांगितलं की आणि पैशा करता का तू पुन्हा पुढे लाचार होऊ नकोस, तू मस्तीमध्ये जग, तू मस्तीमध्ये जगणार आहे. आम्हाला असं नाही जगता येत, पण तुझ्या महिन्याची काय रिक्वायरमेंट आहे ती सांग, की आम्हाला कंपनीमधून जेव्हा कन्सल्टंट दाखवतो मिळत राहील. आणि तशी ती आतापर्यंत मिळत राहिली. मी आतापर्यंत 15 गाड्या झाल्या माझ्या, एकही गाडी विकत नाही घेतली. 5 घरं झाली, एकही विकत नाही घेतली. मला गिफ्टच मिळाली. ही पण दुर्मिळ भाग आहे. पण मी कधी ब्लॅकमेल करून नाही घेतलं, लोकांच्यावर उपकार करूनच घेतलं. प्रेम, त्यांच्यावरचं प्रेम, सगळ्यांमुळे दोस्ती. सर तुम्ही म्हणालात घोस्ट रायटिंग केली किंवा लोकांचे आत्मचरित्र लिहून दिले. तुम्हाला नाही वाटलं तुमच्यावरती आत्मचरित्र माझं किंवा कोणाकडून लिहून घ्यावा किंवा तुम्ही स्वतः चांगलं खरं तर लिहू शकता? नाही, कसं आहे ना की माझ्या जीवनाचे 2 भाग आहेत. मी ज्या व्यक्तींबरोबर राहिलो ना त्या इतक्या मोठ्या व्यक्ती आहेत की एवढं भाग्य कुठल्या पत्रकाराला मिळालं नसेल की महाराष्ट्रातल्या एक 30-40 मोठ्या व्यक्तींच्या बरोबर, म्हणजे कुठे विनोबा भावे, कुठे शरद पवार, कुठे बाबा आमटे, कुठे SM जोशींचं पण PA होतो. बर, क्या बात आहे. त्यामुळे
त्या जीवनाचं कसं होतं माहिती की दोन अंग असतात त्या माणसांची सगळ्याच. ते जे केले हाईडच असतात सगळे, नेते असोत लेखक असोत. मी संपादकांबरोबर होतो ना, तर संपादकांचा पण मी एवढा जवळचा मित्र की त्यांच्या प्रत्येक पार्टीमध्ये दारूच्या मी असायचो. पण मग ते जे जीवन असायचं तिथलं ते लोकांसमोर आणण्यासारखं नाही. मी जर सगळं खरं लिहिलं अनुभव तर एक तर माझी हत्या होईल, नाही तर मला आत्महत्या करायला लागेल, नाही तर कोणीतरी करेल. इतकं ते धक्कादायक आहे सगळं. फारच दुसरं चित्र वेगळं असतं या लोकांचं, ते न सांगण्याचं बरं. सर, एक तुमचं फार गाजलेलं माझ्याकडे आर्टिकल होतं का काय मला आठवत नाही, पण गणपती दूध पितो. नाही, आर्टिकल नव्हतं. काय झालं की सगळीकडे अफवा अशी पसरली की गणपती दूध पितोय. तर त्यावेळेला मी मनोहर जोशींचा कन्सल्टंट होतो आणि सकाळी आम्ही चर्चा करायचो की कोणत्या वर्तमानपत्रात काय आलंय वगैरे वगैरे. तर त्यावेळेला ती बातमी चालू होती की गणपती दूध पितोय वगैरे वगैरे. मी त्यांना सहज मित्रच होते ते, त्यांना मी म्हटलं की जनरली बॉम्बस्फोट केला तरी सारं कोणीतरी क्रेडिट घेतं की मी केला म्हणून. एवढं मोठं गणपती दूध पितोय, जगभर पितोय, आणि म्हटलं मग त्याचं हे कसं नाही, क्रेडिट कोणी घेत नाही. त्यामुळे खरंच आहे छोटे छोटे याचं क्रेडिट घेईल तो मोठा होईल. म्हटलं मोठा नाही होणार, पण मोठ्या माणसाला दिलं तर तो महान होईल. तर ते म्हणे कसं काय, असं कसं करता येईल. मी म्हटलं मी करून दाखवू का तुम्हाला, पण तुम्ही जन्मभर मला साक्ष म्हणून राहायचं, कारण हे मी जे करणार आहे ते लोक विश्वास नाही ठेवणार. तर ते म्हणाले काय करणार. म्हटलं बघा आता तुमच्या समोरच करतो. आणि त्यावेळेला काही मोबाईल वगैरे नव्हते, हे साधेच आपले फोन होते. तर त्यांच्याच फोनवरून मी साळगावकरांना फोन केला. साळगावकर माझे एकदम जीवलग मित्र होते, जयंत साळगावकर, प्रेम होतं माझ्यावर मुलासारखं. तर त्यांना मी म्हटलं की आपण दोघं जण चंद्रास्वामींकडे गेलो, आम्ही बरोबर गेलो होतो त्यांच्याकडे, 2-3 दिवस तिथे राहिलो होतो. म्हटलं त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांनी याचं क्रेडिट घ्यावं. बरं. ते म्हणाले कसं घेतील. म्हटलं मी कन्व्हिन्स करतो त्यांना, त्यांनी घेतलं पाहिजे असं. त्यामुळे मी नंबर देतो. नाही म्हटलं नंबर देऊन उपयोग नाही नुसता, तुम्ही फोन करा त्यांना की माझा शिष्य आहे अनिल थट्टे, मीडियात खूप रिलेटेड आहे, तो तुमच्याशी फोनवर बोलेल, काय बोलेल ते सांगू ना. मग त्याने मला नंबर दिला, ते बोलले त्याच्याशी. मग मी फोन केला, त्याच्या पीएने सांगितलं की हा आम्हाला मेसेज आलेला आहे साळगावकर साहेबांचा, आणि त्यांचे खूपच चांगले तांत्रिक होते ना दोघे, त्यामुळे मग त्यांनी घेतला. मग मी त्यांना 15 मिनिटं नॉनस्टॉप एक शब्दही बोलू न देता समजावून सांगितलं की याचे क्रेडिट तुम्ही कसं घ्यायला पाहिजे, का घ्यायला पाहिजे, तुम्हीच ते करताय असं जवळजवळ करत गेलो. सगळ्यात शेवटी ते हातवलून म्हणाले की देख बेटा मैं सोच रहा हूँ कि मैं दुनिया को ये बताऊं कि नहीं बताऊं कि ये चमत्कार मैं ही कर रहा हूँ. मतलब इसी मुद्दे पे कायम रहो. अभी आपको सब फोन आने शुरू हो जाएंगे, यहीं बैठे रहो, यही नंबर पे जितने फोन आएंगे उठाओ. फिर आता मीडियात सगळे ओळखीच होते, विद्याधर गोखले हे ते सगळे संपादक मित्र, त्या प्रत्येकाला फोन केला की चंद्रास्वामी करतायत, चल रे काही काय. म्हणजे खरंच करतायत, तुम्ही बोला ना त्यांची, ह्या नंबर घ्या त्यांचा. सगळ्यांना त्यांनी सांगितलं हा मीच करतोय. मग त्यामुळे सगळ्या पेपरला हेडिंग होती की गणपती दूध पितोयचा जगभर चमत्कार, चंद्रास्वामी यांचा दावा, हा चमत्कार मीच केला. पण सर किती फिरवलं ते. पण तुम्हाला चंद्रास्वामीनेच करायला हवं हे असं का वाटलं. नाही, त्यावेळेला एक तर कसं आहे ना, तुमचा ऍक्सेस पाहिजे. बरोबर. अगदी देशामध्ये खूप लोक असतात. धीरेंद्र ब्रह्मचारी होते इंदिरा गांधींच्या काळामध्ये, पुष्कळ असतात असे बाबा बुवा खूप आहेत. आणि आपले सत्यसाई बाबा होते त्यावेळेला, आणि शंकरराव चव्हाण हे त्यांचे फार निश्चित भक्त होते. त्यामुळे सत्यसाई बाबांकडे शंकरराव चव्हाणांबरोबर मला बऱ्याच वेळा जाता आलं. मी खूप बाबा महाराज जवळून पाहिले. म्हणजे राजकारणी लोक जेवढे पाहिले तेवढेच बाबा बुवा पण पाहिले, अजून त्यांचं दुसरं जीवन पण पाहिलंय सगळ्यांचं. ते कसे सावकारी करतात पासून तर ते पैसे कन्सल्ट करायचं. हा, म्हणजे एक दोन लोकांना कन्सल्ट, एका मोठ्या महाराजांच्या मुलीला, तिचा आश्रम आणि जवळजवळ 5,000 कोटीची मालमत्ता त्यांची होती, ती गिळंकृत करत होते गुजराती लोक. बाळासाहेबांना मध्ये टाकून मी तिला वाचवलं आणि थांबवलं ते, आणि ते सगळे गुजराती ट्रस्टकडून काढून टाकले आणि तो तिच्या ताब्यात आता आहे. खूप चमत्कार केले, मी केलेले चमत्कार बाबा बुवांपेक्षा मोठे. त्यामुळे चंद्रास्वामीकडे गेलेलो होतो आम्ही त्याच वेळेला. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की तांत्रिक विद्या करणारच माणूस असा चमत्कार करेल, त्यामुळे यांनाच गळ्यात टाकूया. ते रुजलं. पण अशा खूप दंतकथा केल्या राजकारणात, नॅरेटिव्ह मांडली, इतकी खरी झाली की काही जणांची मंत्रिपदं गेली, काही न मिळाली, काही झालंय. सर, मनोहर जोशींचा उल्लेख केला. मनोहर जोशींना निवडून आणण्यात तुमचा खूप मोठा वाटा होता. हा, नाही, त्यांना तिकीट देण्यात पण होता, पण ते लोकसभेचं होतं, विधानसभेचं. काय झालं की बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता राज्य गमावलं, त्यामुळे तुम्हाला तिकीट देण्याचा माझा मूड नाही, आणि
जे आपले निवडणूक आयुक्त आहेत तर ते पण असं म्हणतात की तुम्ही डिस्क्वालिफाईड आहात कारण तुमच्या जावयाला शिक्षा झालेली आहे बर आणि तुम्हालाही शेरा पडलेला आहे. तर त्यांचा मित्रच होतो मी, त्यामुळे ते मला म्हणाले की असं असं झालेलं आहे. तर मी म्हटलं काय करायला पाहिजे, तर तो म्हणाले की ते निर्लक्षण म्हणून जो आयुक्त आहे त्यांनी बाळासाहेबांना असं सांगितलं की हे डिस्क्वालिफाय होती. बाळासाहेब म्हणतात डिस्क्वालिफाय, त्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की ते डिस्क्वालिफाय होणार नाही. मग म्हटलं जाऊन या ना तुम्ही. ते गेले, तर त्यांनी त्यांना अर्धा तास बसून ठेवलं. माजी मुख्यमंत्री होते तेव्हा ते, आणि म्हणाले की मी अधिकारी आहे, मी काय करायचं निर्णय ते माझ्या तिथला ऑफिसर ठरवेल, तुम्ही नाही मला सांगायचं वगैरे. अपमानित करून त्याला पाठवलं. ते आले हताश होऊन, ते म्हणाले असं असं झालं. मी म्हटलं त्याचा एक मित्र आहे जो त्यांचं सगळं इन्व्हेस्टमेंट व्यवहार वगैरे बघतो मी काय करता येईल त्याच्या माध्यमातून. मग त्या मित्राला मी सांगितलं, तो त्यांना बोलला की बुवा असं असं आहे. तर मग म्हणाले की ठीक आहे उद्या 11 वाजता पाठवा. मग 11 वाजता मी घेऊन गेलो त्यांना. मग त्याने त्यांचं स्वागत केलं, चहा वगैरे पाजला आणि म्हणाले की मला निरोप मिळाला, मी बाळासाहेबांशी बोलतो. ते म्हणजे जर आता बोलला तर बरं होईल कारण माझं तिकिटाचं अडकलंय. म्हणजे ठीक आहे. त्यांनी फोन केला बाळासाहेबांना की तसं काही नाहीये वगैरे वगैरे. बाळासाहेबांच्या लक्षात आलं की यांनी बहुतेक त्याला मॅनेज केला. तर मग त्यांना तिकीट दिलं. तर तिकीट लोकसभेचं दिल्यावर ते म्हणाले की शरद पवारांची माझी मैत्री असल्यामुळे मी BC कांबळे म्हणून जे दलित आहेत त्यांना तिकीट दिलंय समोरून. पण काँग्रेसचं तिकीट जर गायकवाडला मिळालं की जे वर्षाचे वडील त्यांना, तर मी नाही निवडून येऊ शकणार. तर म्हटलं काय करायला पाहिजे. नाही म्हणे अशा दलिताला ते तिकीट दिलं गेलं पाहिजे की जो हरेल पण यांची मतं खाईल, BC कांबळेंची, आणि तो ताकदवर असता कामा नये. तर मी म्हटलं की काय करू मी. म्हणे काँग्रेसचंच तिकीट जे आहे ते काँग्रेसने विड्रॉ करायचं आणि कुठल्या तरी छोट्या पार्टीला. म्हटलं छोट्या पार्टीमध्ये माझा राजा ढाले मित्र आहे, म्हटलं माझ्या वर्गात होता तो MA ला. तर म्हटलं त्याला विचारू का. म्हणे विचार. म्हणजे राजा ढालेला भेटलो. म्हणजे तुला उभं राहायला बळ नसेल म्हटलं, पण इच्छा असेल. म्हटलं बळ मी देतो तुला आणि तू उभा राहा. चालेल म्हणाला. मग प्रतापराव भोसले त्यावेळेला अध्यक्ष होते. त्यांचे माझे संबंध एकदम, मी 3 वर्ष रोज दुपारी त्यांच्या घरी जेवलो, इतके संबंध होते आमचे. मग त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्ही हे तिकीट सोडा, मनोहर जोशींना निवडून आणायचं आहे. तेव्हा वेळ आहे का, वरचे ऐकतील का, ही जागा तर आमची शुअर आहे, मग तुम्ही कशाला पाहिजे. म्हटलं कठीण आहे म्हटलं करा ना प्लीज. बरं. मग त्याने काँग्रेसकडून ते तिकीट राजा ढालेच्या पक्षाला दिलं. राजा ढाले, BC कांबळे आणि मनोहर जोशी अशी फाईट झाली. त्या दोघांनी एकमेकाची मतं खाल्ली. मनोहर जोशी 1,65,000 मतं. म्हणजे हे खूप मॅन टू मॅन मॅनेजमेंटची गोष्टी, मॅनेजमेंट शिवाय त्याच्यावरही आणखीन घडलं की बाळासाहेब ठाकरे आपल्या लोकांना खूप हे करतात, काय म्हणतात त्याला, थ्रेट करतात सारखे. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला मंत्री करणार नाही जरी निवडून आला तरी, मी अमक्याला करणार तमक्याला करणार, ब्राह्मणालाच मी मुख्यमंत्री केलं होतं. परत नर्वस. मला म्हणाले काय करताय, म्हणजे काय करायला पाहिजे. म्हणजे अडवाणी किंवा वाजपेयींनी बाळासाहेबांना फोन करून सांगायला पाहिजे की मनोहर जोशी आम्हाला पाहिजे. अच्छा. म्हटलं काय करता येईल. त्याच्यामुळे संघाचे जे रज्जू भैया म्हणून प्रमुख आहेत त्यांनी अडवाणी किंवा वाजपेयींना सांगायचं. म्हटलं अरे बापरे हे एवढं मोठं आहे. म्हटलं तुमच्या अडवाणींचे संबंध चांगले आहेत. हो म्हणे पण मी जाऊन उपयोग नाही, हे संघाकडून आलं तर ते ऐकतील. बरं. म्हणजे ठीक आहे. तर इथे नंदू वाघ म्हणून आपला चंद्रशेखर वाघ म्हणून जे लोकसत्ताचे होते त्यांचा मुलगा होता, हा मुलगा नाही पुतणे. तर त्याला मी म्हटलं की असं असं मला पाहिजे. तर तो म्हणाला माझे काका भाऊसाहेब वाघ आहेत ते आणि रजूभाई एकदम मित्र आहेत, पण त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेऊ. तर वाघांना फोन केला काकाला त्याच्या, तिथून रजूभाईंची अपॉइंटमेंट घेतली. आम्ही लोक दिल्लीला गेलो आणि त्यांना भेटलो आणि त्यांना 15 मिनिटं त्यांना म्हटलं सर तुम्ही प्लीज काही बोलू नका, पण तुम्ही सांगतो ते ऐका. महाराष्ट्रामध्ये कसं मनोहर जोशींचं राज्य होतं म्हणून ते कसं सुसंस्कृत झालं, राणेंनी कशी वाट लावली, मनोहर जोशी कसं म्हणजे बाळासाहेब कसं ब्लॅकमेल करतात वगैरे सगळं सांगितलं. ते सगळं ऐकल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे मी बोलतो. ते अडवाणीशी बोलले की यांना घ्यायचंय, निरोप द्या बाळासाहेबांना. आणि बाळासाहेबांनी निरोप दिला यांना मंत्री म्हणून घ्यायचं. बाळासाहेबांचं त्यांच्या समोर काही चाललं नाही ना. आणि अडवाणींनी बहुतेक सांगितलं असेल की संघ परिवारातून आम्हाला म्हणजे प्रमुखांनी निवड करायला सांगितलं, मंत्री. सर अंतुले
पंतप्रधान न होण्यामागे तुमचा एक खूप मोठा वाटा आहे. हो. म्हणजे त्या एका आर्टिकल मुळे त्यांचं मंत्रिपदच गेलं. मंत्रिपद गेलं त्यांना हे पदच गेलं. हे झालं असं की पत्रकार कॅज्युअली काहीतरी करतो आणि त्याचे कसे गंभीर परिणाम होतात त्याचा तो नमुना होता की दत्ता सराफ संपादक होते मनोहरचे आणि गप्पा मारत बसलो होतो आणि मनोहरमध्ये पॉलिटिकल स्टोरी मी लिहायचो. अनिल अवचट सोशल स्टोरी लिहायचा, अरुण लिमये काहीतरी आरोग्य वगैरे लिहायचं. असं काय वेगळं होतं, एक वेगळं त्या काळात आम्ही लोक होतो. तर ते म्हणाले आळत विषय नाही, काय विषय काढूया बरं. मी म्हटलं एक आयडिया आहे म्हटलं की अंतुले आता मुख्यमंत्री आहेत ना, म्हणजे आज ना उद्या एखादा मुसलमान पंतप्रधान जर झाला देशाचा तर तेच होऊ शकतात कारण त्या जोशात होते ते. म्हटलं आपण अशी एक आयडिया करूया की अरब देशांमध्ये पैसे गोळा करतायत अंतुल्यांना पंतप्रधान करण्याकरता, खासदारांना विकत घेण्यासाठी. आयडिया चांगली करून टाकू. आम्ही स्टोरी केली वाय अंतुले शुड बी मेड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, असं एक पुस्तिका पण आली आहे आणि ती तिकडे अरब कंट्रीज मध्ये त्याचा खूप प्रचार आहे आणि अंतुल्यांना करण्याकरता पैसे गोळा करण्यात चाललंय वगैरे आले. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आयबीचे लोक आले, म्हणले हे काय पुस्तक कुठे आहे. माझ्याकडे नाही आहे, मी ते पण पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे म्हटलं मी ते, त्याच्या आधी लिहिलंय. म्हणजे कुणाकडे आहे. मी असं नाव घेतलं की त्याच्याकडे जाऊन ते विचारायची हिंमत करणार. मी सांगितलं रामराव अधिकारी मला ते पण माझे मित्र होते. असं म्हटलं लोकांना आश्चर्य वाटतं, असं कसं प्रत्येकजण कसा मित्र पण होते. तर मग आयबीचे त्यावेळेला मुंबई चीफ होते भीष्मराज बाम, एक प्रसिद्ध लेखक आहेत ते. तर ते माझे मित्र पण होते. तर ते मला अनिल हे खरंच काय आहे, म्हणजे हे काही नाही, काल्पनिक गोष्ट आहे. त्यामुळे पण त्याचे परिणाम झाले. इंदिरा गांधी अपसेट झाले, त्यांना हे खरं वाटलंय सगळं. तर म्हणे अंतुल्यांना फटका बसला. म्हटलं कसं काय. ते म्हणे 12 जानेवारीला लेंटिनचा रिपोर्ट येतोय इंदिरा गांधी त्या प्रतिष्ठानवरचा, त्यात म्हणे बारीकसा जरी एखादा तडाखा बसला ना तरी यांना ते काढणार आणि सगळं तुझ्यामुळे होणार आहे. म्हणजे आता नाही काही करता येणार. ते झालं. खरंच 12 तारखेला लेंटिन रिपोर्ट आला. त्यांनी असं नुसतं जसं अशोकच्या बाबत म्हटलं होतं तसंच म्हटलं त्यांनी, प्रयोग की जो म्हणजे संबंध दाखवू शकतात. अंतुलेला राजीनामा द्यायला लावला. अशी 100 प्रकरणं देशात झाली, तिथे नाही दिला, पण त्या एका लेखामुळे अंतुल्यांना जावं लागलं. अंतुल्यांना ते कळलं ना सगळं, कारण माझ्या नावाने स्टोरी होती, त्याचे परिणामही त्यांनी बघितले. मध्ये 1 वर्षावर मी भेटलोच नाही त्यांना, त्याच्या आधी भेटायचो. 1 वर्षांनी मी आणि बेहरे आम्ही दोघं भेटायला गेलो. त्या हरामखोरामुळे म्हणे माझं मुख्यमंत्री पद गेलं. मी 137 कोटी रुपये त्या बाईला डोनेशन म्हणून दिले. बरं, अशा याचा काय उपयोग नसतो. पण आता ही म्हणजे माफ केलं तुम्ही आणि आम्ही मित्र परत झालो. सर या सगळ्या स्टोरी मागे थोडा थ्रेट पण असतो की बाबा स्टोरी करणं किंवा तुमच्यावर अनेक हल्ले पण झाले त्या निमित्ताने, गाडी आणि डोकं दोन्ही आवडीने फोडलो लोकांना. पण सर या हल्ल्यांमध्ये मला नेहमी वाटतं की तुम्ही कधी घाबरला नाहीत किंवा तुम्हाला कायम आवडायचं की नाही आपलं कोणीतरी नोंद घेतंय. बरेच दिवस असं झाला तर मला असं वाटायचं की अरे म्हणजे आजही तुम्हाला धमक्यांचे फोन येत असतील किंवा बरेच फोन येत असतील, पण तुम्ही एन्जॉय करतात, मुलं पण एन्जॉय करतात, फॅमिली पण एन्जॉय करतात. तर नाही अशी भीती कधी वाटलीच नाही मला. मारत असताना पण मी कधी सॉरी बिरी नाही म्हणालो, मी शिवीगाळच करत राहिलो. आणि शेवटी असं असतं की मला ठार मारण्याची त्यांना सुपारी नसते, मला मारण्याची सुपारी असते. त्यामुळे ते शेवटी त्यांना पळ काढायची वेळ येते. त्याच्यामध्ये एक किस्सा पण असा घडला होता की माझ्या घरावर हल्ला झाला, तर त्यावेळेला मी आणि बायकोनी मिळून त्याचा प्रतिकार केला आणि माझ्या बायकोनी तलवार घेऊन एवढ्या सनसनाटी पद्धतीने त्यांना मारलं. ते हॉस्पिटलमध्ये गेले, अटक तर झालेच नंतर, हॉस्पिटलमध्ये गेले. तर तिने शौर्य दाखवलं की जजनी पण तिला अप्रिशिएट केलं की मॅडम ग्रेट ब्रेव्ह लेडी. सर बरेचदा आता ठाण्यात राहतोय म्हणून तुमचे खास मित्र म्हणजे धर्मवीर आनंद दिघे, त्यांचं आणि तुमचं नातं म्हणजे फारच जुनं आहे. म्हणजे किंवा धर्मवीर तुम्ही काय म्हणता की धर्मवीर पदवी, त्यांच्याविषयी तुमचं आणि त्यांचं नातं कसं होतं? माझं नातं म्हणजे अगदी खरं सांगायचं तर मित्राचंही होतं, पण तो मित्र म्हणजे असं होतं की त्याचं सगळं पॉलिटिकल सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये मी खूप लक्ष घालायचो, त्याला ऍडवाइस पण करायचो की हे असं करूया नको, हे असं करूया वगैरे. त्याने एकदाच फक्त माझा ऍडवाइस मानला नाही. तो म्हणजे तो खोपकरच्या मर्डर नंतर म्हणाला, नाही खोपकरच्या मर्डर आधी 8 दिवस त्यांनी मुलाखत दिली की गद्दारांना क्षमा नाही आणि खोपकरचा मर्डर झाला, त्यामुळे तो अडकला. तरी अडकला तरी जेलमध्ये गेल्यानंतर त्याला मी धर्मवीर म्हणून बाहेर काढलं. मी त्याला सांगितलं की तू काय गुन्हेगार म्हणून बाहेर येणार नाही, मी काय करतो.
आणि त्यावेळेला 5-1 लाख पुस्तिका आम्ही धर्मवीरच्या छापल्या आणि महाराष्ट्रात तो धर्मवीर. आता पहिला पाठ झाला धर्मवीरचा, आता दुसरा येतोय. पहिल्या पाठामध्ये अगदीच तुम्हाला एक 8 सेकंद हे केलं, तुम्ही त्यांना काही सल्ला नाही दिलात किंवा सल्ला ठोकलं त्यानं. आताही परवा ठोकलं त्यानं. मला कन्सल्ट नाही केलेलं, यांचा दुसरा पास पण बोगस असं केलं. सर तुम्ही या सगळ्यात मी बघतोय प्रत्येक गोष्टीत कायम खुश राहिलेत, म्हणजे असे की पैसे नसले तरी कायम सॅटिस्फॅक्टरी जगलात. तुम्ही दुःखी कधी असता? करता लोकांना असं तुम्ही हॅपी कधी असता, पण मला आज प्रश्न, तुम्ही दुःख कधी होतं तुम्हाला? दुःख मला आजारपणात पण नाही होत किंवा कशा दुसऱ्या याच्यात होत नाही. दुःख मला भीती वाटते नेहमी की आपलं जे तरुणपण आहे, जे 75 वर्षापर्यंत आपण जगलोय, ते पुढे तसंच राहिलं नाही तर काय, ही भीती वाटते, त्याला घाबरतो. त्यामुळे मी माझी भयंकर काळजी घेतो. तू बघितलं असेल 6 वेळाला चेकिंग करतो, दर महिन्याला टोटल प्रोफाईल करतो. नुसतं ब्लड प्रेशर वाढलं तर हॉस्पिटलला ऍडमिट होतो. आता तर हॉस्पिटलच्या बाजूला घर घेतलं मी तेवढ्या करता. त्यामुळे प्रकृतीला मी सगळं ठणठणीत आहे. पण माझे वडील ना 15 वर्ष पॅरालिसिसने पडलेले होते आणि काका योधनाथ थत्ते 10 वर्ष पडलेले होते. आमच्या थत्त्यांमध्ये सगळे दीर्घायुष्य होतात, 90-95 पर्यंत जगतात आणि शेवटची 15 वर्ष त्यांची इतकी लाचार आणि इतकी केविलवाणी असतात. सगळ्यांना पॅरालिसिस होतो आणि सगळ्यांना स्मृतिभ्रंश होतो. एवढ्या मोठ्या माणसांना योधनाथ थत्ते होते हे पण माहिती नसतं. ती अवस्था मी पाहिलेली आहे. त्यामुळे मला त्याची भय खूप वाटतं. कशाला जगात कोणी मारायला आलं तर मी आनंदाने त्याला स्वीकारेन, पण असं पडायला घाबरतो. या आयुष्यात बाकी हार्ट अटॅक येऊन मी मेलो तर खुश आहे. मी तर आत्महत्याच करणार होतो, जाहीरच केलं होतं. पण आणि तेही याच भीतीने केलं होतं की 75व्या वर्षानंतर साला आपण असं काही झालं तर 25 होईल, त्यापेक्षा आपण वेळच्या वेळी आपलं बाळबिस्तारा बांधून मोकळं व्हावं. पण आता मला असं वाटतं की या स्टाईलनी मी जर जगत राहिलो व्यवस्थितपणाने तर जगेन अजून चांगला. मला खरं सांगायला खूप आवडेल की सरांना आत्ताच फेब किंवा मार्च मध्ये हार्ट अटॅक येऊन गेला. आवडेल नाही, पुढचं सांगतो ना की हार्ट अटॅक येऊन गेला. पण सर घरी आले डिस्चार्ज होऊन, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही परत व्हिडिओ करायला लागलो. म्हणजे ते सरांची इच्छा किंवा उत्साह बघता हे सगळ्यांसाठी अक्षरशः प्रेरणादायक आहे. दुसरा हार्ट अटॅक होता. दुसरा हार्ट अटॅक आहे की हॉस्पिटल मधून पण त्यांनी एक व्हिडिओ केला, तिथून पण त्यांनी फोन करून सांगितलं की नाही मी आज बरा आहे, आज मी उद्या येतोय, आपण परत व्हिडिओ करूया. कोरोनामध्ये पण तर डॉक्टर म्हणाले की गेले आणि रिवाईव्ह झालो मी. सर पण हा एवढा उत्साह कुठून तुम्हाला, किंवा एवढी इच्छा काय असते की बाबा नाही सगळं केलं? म्हणजे आजकालची आमची पण पिढी एवढी कंटाळली, पण तुमच्याकडे जाम उत्साह. म्हणजे आम्ही परवाचीच गोष्ट सांगतो, आम्ही जवळजवळ 50 का 60 व्हिडिओ केले. म्हणजे रोज आमच्याकडे ते असं रुटीन झालं की नाही आज एवढे व्हिडिओ करायचे. 75 व्हिडिओ, कपडे बदलले, कुंकू बदललं, दागिने बदलले आणि केले. सरांनी खूप अशी लक्झरियस लाईफस्टाईल जगली. म्हणजे सर तुम्ही मला नेहमी सांगा 45 वर्ष बाहेर हॉटेलमध्ये जेवलो. तुमच्याकडे रात्रीचं जेवण घरी नसतंच, तुम्ही कायम बाहेर जेवता. आता परत सुरुवात केली आणि जगभर फिरलो. दुसरी गोष्ट अशी की अशी चेंज केली की रात्री जेवायला कुठे बंगलोरला जा, दिल्लीला जा, रात्री कंटाळा आला तर तिथेच 5 स्टार मध्ये झोप. असं लाईफ मराठी माणूस असं लाईफ जगलाच नाही मी जसं जगलो तसं. शनिवार रविवार अमेरिकेला जाणारा माणूस आहे. 58 वेळा शनिवार रविवार अमेरिकेला. तरी सर या सगळ्यात तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही जे काय आतापर्यंत लिहिलंय किंवा तुम्ही जे काय आयुष्य जगलंय, तुमच्या राहणीमान, तुमच्या पर्सनॅलिटी, लोक काय म्हणतील नाही ह्याचं तुम्ही कधी, कारण हा फार हे की समाज काय म्हणेल, नाही कधीच नाही विचार केला. मला काय वाटतं एवढंच विचार केला. समाज काय म्हणतो मला घेणं देणं. चांगलं म्हणा वाईट म्हणा, पण काहीतरी काहीतरी म्हणा. सर तुमचं बऱ्याच तुम्ही कॉन्ट्रोवर्शियल जगात राहिलात काय? म्हणजे तुम्ही स्वतः पण कॉन्ट्रोवर्शियल बरेच स्टेटमेंट्स पण केले असतील किंवा झाले पण असतील. कॉन्ट्रोवर्शियल, बाबा बुवा कॉन्ट्रोवर्शियल, सगळ्यांबरोबर पत्रकार कॉन्ट्रोवर्शियल. यांनी तुम्हाला असं काय वाटत राहिलं की बाबा हे अटेन्शन सिकिंग गोष्ट आहे? कॉन्ट्रोवर्सीज च्या मागे मी गेलो हे पण खरं आहे, कॉन्ट्रोवर्सीज माझ्या मागे आला हे पण खरं आहे.
पण असं चैतन्य हे नेहमी कॉन्ट्रोवर्सीतूनच येतो तुम्हाला. म्हणजे आणखी माझं एक वाक्य बाबा आमट्यांना मी एकदा म्हटलं होतं की तुमच्यामध्ये खूप अहंकार आहे. तर ते म्हणाले अहंकार ही सर्वात मोठी ताकद आणि शक्ती आहे की ज्याच्यामुळे माणूस असामान्य पराक्रम करतो. अहंकार पाहिजेच म्हणाले. तर तो अहंकार माझ्यामध्ये खूप आहे. मला अनिल थत्ते म्हणून ओळखलं नाही तर मी दुकानात खरेदी करत नाही. बर सर, थोडं शेवटकडे येऊयात की ह्या सगळ्या एवढ्यात तुमच्या, मी म्हणेन खरं तर मी थोडा सिनेमा लाईन मधून शिक्षण घेतल्यामुळे मला असं काय वाटतं की हे फार एक ड्रामॅटिक आयुष्य आहे तुमचं. तुमच्यावर बायोपिक व्हायला आवडेल का तुम्हाला, आणि तुम्हाला तो कोणी केलेला आवडेल? नाही आवडणार. याचं कारण काय सांगतो की खोटं खूप म्हणजे धर्मवीर पिक्चर सारखं होईल की आनंद दिघेचं आणि बाळासाहेबांचं वैर होतं. त्याच्यामध्ये ते पाया पडताना दाखवलं. खोटा खोटा पाया पडत होता त्यांच्या, पण मनातून दोघं एकमेकाचा द्वेष करत होते. तसं माझ्या जीवनामध्ये जे लोक आले त्यांचं माझं नातं हे दुहेरी आहे, आणि त्यांचं दुसरं आयुष्य मी जे पाहिलं त्याच्यामध्येही माझा वाटा आहे. त्याच्यामधल्या कारस्थानांमध्ये कट, षडयंत्र, एकमेकांची काटश, हे ते, त्याच्यातही माझा मोठा वाटा आहे. तो कसा दाखवणार? एक सपक अनिल थत्ते मध्यमवर्गीय दाखवला तो उपयोग नाही, आणि तो दाखवला तर दगडी चाळू. सर, तुमचे आता बरेच, आता त्यावेळेपासूनचे आता राजकीय मित्र पण बरेच आहेत, तर त्यांच्याशी तुमचं आता सध्या सांगतो, किंवा आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर त्यांच्या म्हणजे तुम्ही जे काही सांगता आजही, किंवा एक त्यांना मेसेज जरी पाठवला ते आजही दखल घेतात. त्यामुळे त्याच्याबद्दल तुमचं आणि त्यांचं नातं कसं आहे? एकनाथ शिंदेचं कसं आहे की ते मला आनंदिकेच्या काळापासून पाहत आले, आणि असं बोलणं औद्धत्याचं, अहंकाराचं ठरेल, पण फॅक्ट आहे की आनंदिकेच्या जीवनामध्ये अनिल थत्ते नसतं तर बऱ्याच गोष्टी घडल्या नसत्या, तो धर्मवीर झाला नसता. पण हे असं अनेकांचं आहे. वसंतराव खरे माझं क्रिएशन आहे, गणेश नाईक माझं क्रिएशन आहे, अशोक चव्हाणला राजकारणामध्ये स्टेबल करण्यात माझं क्रिएशन आहे. अनेक मंत्री आहेत, त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक संकटाच्या टप्प्यावर मी अशा ठिकाणी उभा आहे की मी जर त्या दिवशी नसतो तर ते वाचले नसते. बाबासाहेब भोसले सुद्धा आहेत की त्यांच्या जीवनात त्या दिवशी जर मी नव्हतो तर त्यांचं मुख्यमंत्री पद गेलो. असे तर किस्से, म्हणजे मी फडणवीसांकडे गेलो होतो आणि पहिलीच आमची भेट होती, आणि आम्ही 15 मिनिटं गप्पा मारायच्या ठरवून बसलो होतो. आम्ही 2.5 तास गप्पा मारल्या. तर खूप गोष्टी आता जशा तुझ्याशी सांगतो तसं सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की दर महिन्याला आपण महिन्याच्या शेवटी एकदा या गप्पा करायलाच बसायचं, कारण म्हणाले अरेबियन नाईट्स पेक्षाही तुमच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत म्हणाले. सगळ्यांच्या काही ना काही माझ्या आयुष्यात प्रत्येक माणसाने काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलंय, मीही त्याच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युट केलं. हे उभयान्वयी असं हे आहे. शेवटचा एक प्रश्न, धन्यतेची भावना आहे माझ्या जीवनात. देवेंद्र फडणवीस बरोबर एक काहीतरी कुठली तरी गोष्ट ट्रॅक झाली होती, कुठली तरी न्यूज तुम्ही कोणासोबत तरी केली होती, तो कसा काय, तो किस्सा फार अगदी छोटा आहे, तो सांगणं थोडं ऑकवर्ड आहे, पण असे जर अनेक किस्से सांगायला लागेल. नाही, नावं घेऊ नका. नाही असं नावं नाही घेतली तर मग लोक म्हणतात की काही बोगस असे. नाही, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते चंद्रकांतदादा पाटील, तर त्यांचं आणि फडणवीसांचं वैर होतं. तर त्यांचा एक चेला माझ्याकडे आला आणि म्हणाला चंद्रकांतदादा पाटलांनी तुम्हाला भेटायला बोलवलं. मी गेलो त्यांच्याकडे. तर गेलो म्हणजे निघालो, तर त्यांनी सांगितलं की मला माझ्या बंगल्यावर किंवा ऑफिसमध्ये किंवा इथे कुठे भेटायला येऊ नका, कांदिवलीमध्ये एक जागा आहे तिथे भेटायला या. म्हणून आलिशान फ्लॅट होतं, तिथे गेलो, त्यांच्यावर बसलो. ते म्हणाले की मला अमित शहानी सांगितलंय फडणवीस काय म्हणतात आमच्या गुड बुक्स मध्ये नाहीये, आणि मला एका ज्योतिषानी असं सांगितलं की याचे वाईट दिवस सुरू झाले, त्याला उचकवायचं आहे आपल्याला, तर तुम्ही सुपाऱ्या घेता असं ऐकलं मी, आणि तुम्ही अनेकांना धडे शिकवलेले आहेत, तर तुम्ही फडणवीसला उच्चाटन करू शकाल का? मी म्हटलं फडणवीस जर ऑलरेडी अनस्टेबल झाला असेल तो होईल, पण माझा मित्र आहे तो म्हणतात, त्यामुळे म्हटलं मला जरा थोडंसं ऑकवर्ड होत आहे त्याला उचकटवायचं वगैरे. तर ते म्हणे मी 1 कोटी रुपये देतो तुम्हाला, त्यातले 50 लाख रुपये हातात आहेत, आणि तुम्ही हे करून दाखवा आणि तुम्ही कराल मला खात्री. तर मी म्हटलं की मला विचार करू दे याच्यावर, मग मी सांगतो तुम्हाला. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या माणसाचा मला फोन आला की चंद्रकांतदादा पाटलांनी सांगितलं की मला काही फोन वगैरे करू नका आणि विसरून जा, एवढे 2च वाक्य सांगितले फोन ठेवून दिला त्यांनी. अरे काला माणूस 50 लाख रुपये देतो वगैरे बोलत होता वगैरे वगैरे. तर मग मी फडणवीसांना फोन केला. फडणवीस म्हणाले येऊन जा जरा. मी गेलो. ते मला म्हणाले की चंद्रकांतदादा पाटलांनी तुम्हाला 1 कोटी रुपये देऊ केले,
50 लाख रुपये आता देतो सांगितलं. तुम्ही सांगितलं विचार करतो. म्हटलं पण आम्ही दोघंच होतो म्हटलं. तुम्हाला कसं कळलं? त्यामुळे कळलं कसं काम होईल. त्यावेळी मला असं वाटतं ते ही जी रश्मी शुक्लाच्याकडे काय जे आहे तो बंद असलेल्या फोन मधून पण यांना ऐकू जातं की काय, नाहीतर हे कळणंच शक्य फोन नव्हतं जगात कोणाला. फोन टॅपिंग म्हणजे फोन चालू नसताना टॅपिंग की काय, किंवा पेगासस काय. तुम्ही त्यांना म्हटलं की मी म्हटलं माझा बेत असा होता की त्यांनी 50 लाख रुपये दिल्यावर तुम्ही मित्र असा आणि मी तुमच्याकडे येणार होतो आणि 50 लाख रुपये तुम्हाला देणार होतो आणि सांगणार होतो की तुमच्या चंद्रकांत पाटलांनी मला तुमच्यावर सुपारी म्हणून दिली असं सांगणार होतो. म्हटलं पण आता तुम्ही कसं विश्वास ठेवणार? तुम्ही नाही ठेवणार. त्याच्याकडून 50 लाख रुपये घेऊन मी आलेलो नाही तुमच्याकडे. तुम्हाला फक्त बोलणं ऐकलं पण मी घेतले का ते, आणि उद्या घेतो असं जरी म्हणालो तरी ते घेऊन मी तुमच्याकडे आलो का याला पुरावा नाही. नाही म्हणे माझा तुमच्यावर भरोसा आहे, माझा विश्वास आहे की तुम्ही मला आणून दिलेच असते. त्याचं कारण 50 लाखाकरता तुम्ही काही कराल अशी तुमची स्थिती नाही हे मला माहिती. त्यामुळे ते म्हणाले की पण त्याच्यामुळे मग चंद्रकांत दादाचं सगळं हाल झालं. तर एक छोटासा रॅपिड फायर टाईप आहे की तुमच्या राजकारणात बरेच मित्र आहेत, तर त्यांच्यासाठी एक मैत्रीच्या नाते काय सल्ला द्याल? किंवा अजित पवार असेल, तोंड सांभाळ. देवेंद्र फडणवीस, माणसं सांभाळ. एकनाथ शिंदे, आपले नेते कार्यकर्ते काय लायकीचे ते ओळखून त्यांना पद आणि संधी द्या. संजय राऊत, संजय राऊत तू आहेस तसा राहा, तू आहेस म्हणून उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे स्वतःच्या कुटुंबाच्या बाहेर जर पडायला राज ठाकरे, इतके लहरीपणा करू नका. तुमचा खास ठाण्यातला मित्र जितेंद्र आव्हाड, तुझा बॅलन्स वारंवार जातो तो जरा सांभाळ. आणि शेवटचा अविनाश जाधव. अविनाश जाधव तुला खूप मोठी करिअर आहे, छोट्या गोष्टींमध्ये रमून मोठ्या गोष्टी गमावून. आणि शेवटचा जो राजकारणा पलीकडचा आहे मला तुला माझ्याबरोबर काय होणार. त्यामुळे धन्यवाद तुम्ही सगळ्या ज्या मुलाखतीत आल्यामुळे. त्यामुळे सरांविषयी आज आपल्याला बरेच राजकारणा पलीकडचे राजकारणातले किस्से कळले. त्यामुळे पुढच्या गप्पांच्या भागात आपण भेटूच. धन्यवाद. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.